छत्रपती शिवरायांचा पुतळा हलविण्याच्या कारणावरून 20 फेब्रुवारीच्या रात्री 2 गटात मोठा तणाव निर्माण झाला होता। या घटनेत हाणामारी आणि मोठा राडा झाला असून त्याचे व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल झाले आहेत। धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये एका महिलेसोबत गैरवर्तन करण्यात आल्याचेही सांगितले जात आहे। या घटनेचे पडसाद आता संपूर्ण महाराष्ट्रात उमटताना दिसत आहेत। या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी आज रविवारी सायंकाळी 7:30 वाजेच्या सुमारास शेगाव येथे पत्रकार परिषद घेतली। यावेळी त्यांनी प्रकरणाची अधिकृत माहिती दिली। पीडित महिलेच्या तक्रारीवरून गुन्हे दाखल करण्यात आले असून आतापर्यंत पोलिसांनी 23 जणांना अटक केली आहे। इतर फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत। नागरिकांनी कोणत्याही अफवेला बळी पडू नये आणि शांतता राखावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी या पत्रकार परिषदेत केले आहे। आणि दिनांक 20 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास ग्रामपंचायतीच्या जागेवर बसवलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावरून 2 समाजाच्या पुरुष व महिला यांच्यामध्ये वाद निर्माण झाल्याने तक्रारदार महिला यांच्या फिर्यादीवरून पोलीस ठाणे बीबी येथे भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल झालेला आहे। सदर गुन्ह्यामध्ये अद्याप 23 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे व इतर आरोपींच्या पोलीस पथकांमार्फत शोध घेण्यात येत आहे। ग्रामचिखला येथे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांकडून चोख बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। तसेच ग्रामचिखला गावाच्या हद्दीमध्ये भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 163 अन्वये संचारबंदी देखील लागू करण्यात आलेली आहे। पोलीस प्रशासनाच्या वतीने आव्हान आहे की सर्वांनी संयम बाळगावा आणि शांतता अबाधित ठेवावी। कसल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि कुणालाही काही अडचण असल्यास स्थानिक पोलीस स्टेशन येथे संपर्क साधावा।